हाय हॅलो कसे आहात सर्वजण. सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. हे बघा मध्ये मी मिऱ्याचा वेल लावलेला सुपारीच्या बुडात. आता तो छान असा फुटला आहे आणि वेस्टचं टँक होतं ते आता खड्डा खांदून खाली थोडंसं खांदून त्याच्यामध्ये आता त्या 2 टाक्या अशा ठेवून दिलेत आणि वरून झाकण ठेवले. त्याच्यामध्ये आता वेस्ट टाकायला मग येते आणि वरचं ते छोटं झाकण आहे ते फक्त उघडून त्याच्यामधून टाकायचं. एक टँक भरलं की दुसऱ्यामध्ये टाकायचं आणि नंतर त्याच्यामध्ये लिक्विड टाकून मग त्याचं खत झालं की परत ते मग झाडांना घालायला येते. आता वेस्ट इकडे तिकडे टाकायची काही गरज पडत नाही, त्याच्यामध्ये टाकू शकतो. आणि आता 8 ते 10 दिवस झालं केरळमध्ये जून महिना चालू झाला आहे आणि पाऊसच नाही असं झालं आहे. पहिल्यांदाच असं वातावरण झालं इकडचं. नाहीतर जूनमध्ये ना अजिबातच ऊन येत नाही. जून जुलै 2 महिने भरपूर असा पाऊस राहतो. पण ह्यावेळी सगळं चेंजेस झाले आता. आणि मुलांनी हे बघा मातीचे लाडू बनवले होते. मी घरामध्ये बनवत होते आतमध्ये आणि त्यांचं हे चाललं होतं ऊन आतमध्ये ठेवून सुकवायचं. पण त्यांना पण ऊन भेटत नव्हतं कारण ऊन सारखं इकडून तिकडं फिरत असते. त्याच्यामुळे त्यांचं ते वाळवायचं चाललेलं होतं. आणि मुलांना तर 2-3 दिवस सलग सुट्टी पडली. शुक्रवारी बकरीची असते आणि शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी असते इकडं स्कूलला. त्यामुळे 2-3 दिवस आता मुलं घरातच होती. आणि मी हे त्यांच्यासाठी कॅरेट ज्यूस बनवायला घेतला होता. मुलांना कॅरेट ज्यूस पण खूप आवडतो. ज्यूस कोणताही असो ते आवडीनं असं पितात, म्हणजे आवडत नाही असं नाही हे होत. मग कॅरेट अगोदर साल काढून स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक कट करून थोडंसंच पाणी घालायचं त्याच्यामध्ये, जास्त पाणी घालायचं नाही. आणि कुकरला लावून दिलं, 2 शिट्ट्या केल्या आणि नंतर मग थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर, थोडीशी वेलची पूड घालून दूध घालून ना ज्यूस बनवून घ्यायचा. छान अशी टेस्ट लागते त्याची पण. आणि जेवढं घट्ट असेल तेवढाच ज्यूस छान लागतो. अगदी पातळसर केला तर मग एवढी चव लागत नाही. आणि पाण्याचा वापर करायचा नाही, दुधाचाच वापर करायचा. आणि नंतर थोड्या वेळ मी फ्रीजमध्ये ठेवला होता थंड होण्यासाठी. थोडासा थंड करून घेते आणि वरून मग काजूचे तुकडे घालून घ्यायचे. छान चव लागते ज्यूसला अशी. आणि नंतर मग मी दुपारी हे शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतले होते. मुलांना आता कसं स्कूल चालू आहे म्हटल्यानंतर स्नॅक्सला द्यायला काहीतरी पाहिजे असते. मग ती शेंगदाणे गुळ असे लाडू आवडीनं खातात म्हटल्यानंतर ते बनवायला घेतलं. शेंगदाणा अगोदर बारीक गॅसवरती ना बारीकच गॅसवरती सगळं शेंगदाणं खरपूस असं भाजून घेतलं. मोठ्या गॅसवर भाजल्यानंतर काय होतं, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित भाजले जात नाहीत आणि मग लाडूला एवढी टेस्ट येत नाही. त्यामुळे शेंगदाणं भाजायचं लाडूलासाठी करायचं असतील तर मग अगदी बारीक गॅसवर खरपूस असं व्यवस्थित भाजून घ्यायचं. ते भाजल्यानंतर साईडला काढलं आणि नंतर तीळ पण भाजून घेतले. आता ते थंड होईपर्यंत सकाळची जी नाश्त्याची भांडी होती ते राहिली होती धुवायची. मग कधी असं भांडी धुवायला लेट झालं तर काय करते, भांड्यामधलं जे वेस्ट खरकट असतं ना ते सगळं काढून पाण्याखाली भांडी ठेवून देते. म्हणजे माशा पण होत नाहीत जास्त आणि भांडी नंतर मग अशी जास्त वाळून जात नाहीत. भांड्यामध्ये खरकटं ठेवलं तर ते बघितल्यानंतर आपल्यालाच असं कसं तरी वाटतं जास्त वेळ तशी भांडी ठेवाय. आणि मग त्यामुळं सगळं खरकट काढलं की मग थोडासा लेट झाला तरी पण काही वाटत नाही. आणि वॉश बेसिनमध्ये भरून ठेवते, म्हणजे मग ते पाण्याखाली राहिले की परत लगेच मग धुवून होतात, जास्त वेळ लागत नाही. मग वेस्ट काढून फक्त अगोदर बाहेर नेऊन टाकून येते. आज थोडंसं लेट झालंच होतं आणि मग भांडी आवरून झाली की ते थंड झालं होतं. पण स्वयंपाक पण बनवायचा होता. मग अगोदर स्वयंपाक बनवून घेतला, कारण लाडू केले तर मग आता फक्त लाडूच खातात, नंतर जेवायचं नसतं. त्यामुळं मग मी तसं केलं, अगोदर स्वयंपाक करून त्यांना जेवायला दिलं आणि नंतर मग लाडू करायला. त्या लाडूला कसं जास्त वेळ लागत नाही. आणि ही मसूरच्या डाळीचा डाळ कांदा केलेला होता आणि फ्लावरची सुकी भाजी, चपाती, भात असं केलेलं होतं. तो पण डाळ कांदा छान लागतो. बाकी डाळीपेक्षा मसूरची डाळ खायला थोडीशी बरी वाटते. आणि नंतर जेवण वगैरे आवरून झालं की नंतर मग मी लाडू बनवायला घेतलं. शेंगदाणा अगोदर बारीक करून घेतलं. अगदी बारीक अशी पेस्ट म्हणजे पावडर करायची नाही त्याची, थोडंसं जाडसर ठेवायचं. मग 2 ते 3 वेळा असं मिक्सरमधून मी थोडं थोडं घालून बारीक केलं. अगोदर तीळ बारीक केलं आणि नंतर शेंगदाणे घेतले. तीळ पण थोडंसं जाडसरच ठेवलं होतं.
आणि लास्टच्या ह्याच्यामध्ये गूळ घातला. गूळ अगोदर कट करून घेतला होता. आता इकडे पण ना आपल्या गावाकडच्यासारखा म्हणजे खडं नसलेला गूळ भेटतो. अगोदरचं भेटायचं ना त्याच्यामध्ये भरपूर असं खडं असायचं, त्यामुळं गावाकडून आणलेलाच गूळ वापरायला लागायचा. आता भेटतो त्यामुळं मग तिथलाच गूळ आणला होता मी. आणि हे मुलांचं करायचं चालू त्यावेळी असं मध्ये मध्ये. तिला गूळ असाच खायला जास्त आवडतो. त्याला शेंगदाणे खायचे होते, पण आता मी वाटले म्हणल्यानंतर ते खातो म्हणला वाटलेलंच. आणि हे सगळं मग त्याच्यामध्ये घालून मिक्सरमधून एकदा फिरवून घेतलं. बाकी काही घालायची गरज पडत नाही. तूप घातलं तरी चालतं थोडंसं, पण मी तूप घातलं नव्हतं. असेच येतात लाडू. नंतर हे सगळं मिश्रण एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं, म्हणजे एकजीवपणा होतो. आता याचं हे खायचं होतं त्याला अजून लाडू बांधेपर्यंत, पण म्हणजे हे नव्हतं. आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि नंतर मग लाडू बांधून घेतले. छोटे छोटेसेच बांधते, म्हणजे एका वेळी एक खाल्ला किंवा पाहिजे असेल तर दुसरा घेऊ शकतो. दोन्ही हाताने पण बांधायला येते. एका हातामध्ये बसतो एवढ्या साईजचाच घेते, जास्त मोठा घेत नाही लाडू. मग मुलं कसं नको असेल तर लहान असेल तर तेवढाच खाऊन हे करतात, पाहिजे असेल तर घेतात, वेस्ट करत नाहीत. त्यामुळे मग थोडं छोट्या साईजचंच घेते. आणि आता पाय दुखायला लागले होते उभा राहून म्हटल्यानंतर खालीच घेऊन बसले परत, कारण सकाळपासून काम चालू होतं. आता म्हणलं बसून बांधलं तरी चालते. बांधायला लागल्यानंतर आला तो, ती एक घेऊन गेले अगोदर, हा पण आला होता. हा इथंच बसून खाऊन घेतो म्हणला. कारण बाहेरची बेकरी काही देत नाही, आणत नाही, त्यामुळं मग मुलांना असं काहीतरी. आता ती इथंपर्यंत शेवचं लाडू कर म्हणून माग लागली. आता म्हणले पाऊस थोडासा चालू हो दे, मग परत ते करते. आता म्हणजे कसं उन्हाळ्यासारखं परत गरमी म्हणजे गरम पण होते आणि ऊन पण तसंच पडते. पाऊस पडायला लागल्यानंतर आणखी चटपटीत खायची इच्छा होतेच. लाडू असे कोणतेही केले, रव्याचे केले किंवा शेवचे केले तरी खातात. रव्याचं लाडू पण जास्त आवडीनं खातात. पण काय होतं, 0 साईजचा रवा इकडे भेटत नाही. मग तो मोठा असतो, मिक्सरमधून वाटला तरी पण म्हणजे एवढा बारीक होत नाही तसं पाहिजे तसा. त्यामुळे ते लाडू मग एवढे व्यवस्थित होत नाहीत. आणि नंतर मग आता संध्याकाळचं माझं सगळं आवरून झालं होतं. आता वटपौर्णिमेच्या साडीचा ब्लाऊज मला शिवायचा होता. हे माझं असंच होतं जर वेळी माझा ब्लाऊज शिवायच्या वेळी. आता उद्या वटपौर्णिमा आहे आणि मी आज ब्लाऊज शिवाय घेतलेला आहे. मग अगोदर कट करून घेतलं. मला आता फुल स्लीवच शिवायच्या होत्या. सिम्पलच शिवते, मला जास्त डिझाईन आवडतच नाहीत. प्रांजूचं चाललं होतं थोडंसं मम्मा डिझाईन काहीतरी कर म्हणून, पण मला नको होते डिझाईन. पण स्लीव कोपरापर्यंत ठेवल्यावर पण छान दिसतं म्हटल्यानंतर मग मी अगोदर अस्तर कट करून घेतला आणि नंतर मग त्याच्यावरती ठेवून ब्लाऊज हे करून घेतला, कट करून घेतला. टी व्हीचा तिचा कार्यक्रम बघायचा चालू होता, तिच्यासोबत माझं पण हे चालू होतं. बघत बघत अगोदर पेपर कटिंग काढलेलं होतं, त्यामुळं मग जास्त काही वेळ लागत नाही कटिंगला, मग लगेचच होतं कटिंग. मग ब्लाऊज पण कटिंग करून ठेवला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. आणि वटपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा.